प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं, तर या महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे साधं लक्षात घ्या. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की उद्याच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आपल्याला देशभर असणारा एक संदेश द्यायचा. मुंबई हे एक शॉक सेंटर आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. इलेक्ट्रिक शॉक माणसाला बसला तर माणूस काय करतो, हादरायला सुरुवात करतो. तशाच रीतीने या मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी मतदाराने ठरवलं की मी स्वतः 100% मतदान करेन, 1% ही शिल्लक राहणार नाही. पण त्याचबरोबर ही निवडणूक फक्त उमेदवाराची नाही, पक्षाच्या कार्यकर्त्याची नाही, तर त्यांच्याच बरोबर माझी सुद्धा आहे. कारण का मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस आहे आणि उद्याची सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची बसली पाहिजे. माझं मत तर मी देईनच, पण माझ्या बरोबर अजून एक मत मी जमा करेन, कुठल्याही मार्गाने करेन आणि पक्षाला आणि उमेदवाराला देईन. उदाहरणार्थ म्हटलं, इथे असणारा 12,000 फुले शाहू आंबेडकरी मतदार असेल आणि त्यांनी एक मतदान अधिक आणलं, किती होतात? मग आपला उमेदवार हारणार की जिंकणार? मग ते करणार की न करणार? निश्चितपणे वाटाघाटी झाल्या तर. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथे जिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा आहे आपण निवडून आणलं, तर या महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे साधं लक्षात घ्या.